नमस्कार. पुन्हा एकदा आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण जे काही सिरीज चालू केली ती आपण कंटिन्यू करतोय, पण यात थोडासा बदल केला आहे की आता जे काय आहे मॅक्सिमम जे काही 10 मिनिट्स आहेत त्या स्कीम आपण बऱ्यापैकी बघितल्या. तर काही जे काही आपण बघतो की प्राईम असे लोकेशन आहेत, जे की नियर बाय कनेक्टिव्हिटी चांगली आहे असे लोकेशन आपण आता अशा स्कीम आपण बघत आहोत. तर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलच्या डिटेल्स तुम्ही तुमच्या मित्रपरिवार किंवा फॅमिली मेंबरसोबत शेअर करा. जे कोणी म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील त्यांच्यासाठी नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. चला तर मग बघूया. आपण जी आजची स्कीम आहे ती आहे IG क्रिस्टल, जी धानोरी या लोकेशनची आहे. 2 BHKचे फ्लॅट्स आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्याच कॅटेगरीसाठी फ्लॅट्स अवेलेबल नाही आहेत. टोटल फ्लॅट्स जर बघितले तर 21 फ्लॅट्स आहेत आणि त्यांची जर प्राईस रेंज बघितली तर जवळपास 21 लाखाच्या आसपास जी काय आहे प्राईस रेंज आहे. आणि जर त्याचा कार्पेट एरिया आपण बघितला तर जवळपास 500 जे काय आहे स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे. या ठिकाणी जर 918 नंबरची जी काही स्कीम आहे धानोरीची आपण जर बघितलं तर प्रत्येक कॅटेगरीसाठी या ठिकाणी फ्लॅट अवेलेबल नाही आहेत, पण जनरल पब्लिकसाठी 13 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ओके, तर या ठिकाणी आपण बघितलं तर ह्याचं जे काय फ्लोअर प्लॅन आहे किंवा बाकी ह्याचा जो काय आहे लोकेशन प्लॅनसुद्धा आहे या ठिकाणी आणि गुगल मॅपचं लोकेशनसुद्धा इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर आपण जातो की लोकेशनचं जे काय इम्पॉर्टन्स आपण या ठिकाणी आपल्याला दिसते. हे जे काय आहे लोकेशन प्लॅन आहे. तर गुगलच्या व्ह्यूला जाऊन आपण बघूया की त्या बिल्डिंगचं लोकेशन एक्झॅक्ट कुठं आहे किंवा नियर बाय काय कनेक्टिव्हिटी आहे. हे जे काय आहे हाटिंगरेनगर रोड जो आहे त्या रोडलाच हे जी काय आहे IG क्रिस्टलची बिल्डिंग आहे. आपण जर स्ट्रीट व्ह्यू बघितला गुगलवर तर असं मोठंसं गेट आपल्याला दिसते ज्या ठिकाणी IG क्रिस्टल ही बिल्डिंग आहे. ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन दिसते जी की नोव्हेंबर 2024ची ही इमेज आहे. ओके, तर ह्या इमेजमध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वी जवळपास एक्झॅक्ट 1 वर्षापूर्वी जे काय आहे कन्स्ट्रक्शन ऑनगोईंग आहे. ऑलमोस्ट कम्प्लीट दिसते. हे जी काही मेन बिल्डिंग आहे तिचं तरी हे एंट्रन्स गेट आहे. ओके, आणि या ठिकाणी जर बघितलं तर हे जे काही मार्क केलेला एरिया आहे तो त्या IG क्रिस्टलचा एरिया आहे. हा जो काही आहे पूर्ण जी काही बिल्डिंग आहे आणि ह्या बाजूचा एरिया. आता बिल्डिंग जे काही लेआउट आहे ती बघितल्यावर जे मी ऑलरेडी बघितले ते डिटेलमध्ये पुढे आपण डिस्कस करूयाच. पण ते लोकेशन जे काय आहे हे जे काय आहे प्रायव्हेट बिल्डिंग आहेत बिल्डरच्या आणि म्हाडाचा जो काही फ्लॅट म्हाडाची जी काही स्कीम आहे ती या बाजूला आहे. ओके, तर बघितलं तर हे त्याचं जे काय एक्झॅक्ट लोकेशन आहे जे म्हाडाच्या बिल्डिंगसाठी आहे. ओके, तर हे झालं लोकेशन बिल्डिंगचं लोकेशन. तर आपण बघतो की ह्या स्कीमच्या नियर बाय कोणत्या मेन जे काही लोकेशन आहेत किंवा कनेक्टिव्हिटी आहे. तर हा जर एरिया बघितला धानोरीचा हा अगदी एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे. आपण जर बघितलं तर ही IG क्रिस्टलची बिल्डिंग आहे या ठिकाणी. ओके, जो आपण पिन पॉईंट बघतोय हा मला. तर ह्याच्या बाजूलाच पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावरच या ठिकाणी पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. ओके, जे की 2-3 किलोमीटरचंच डिस्टन्स आहे या ठिकाणी. म्हणजे प्राईम लोकेशन आहे. एअरपोर्ट रोड आहे जे की टिंगरेनगरचा हा एरिया आहे. त्यानंतर जर बघितलं तर फिनिक्स मार्केट सिटी जे की विमाननगरचा जो काही सगळ्यात मोठा मॉल आहे फिनिक्स मार्केट सिटी तोही नियर बाय आहे या ठिकाणी. ओके, त्यानंतर बघितलं तर हे जे लोकेशन आहे हे रामवाडीचं जे काय आहे मेट्रो स्टेशन या ठिकाणी रामवाडी, जे रामवाडी ते वनाजला जाणारी जे काही मेट्रो आहे त्याचा जो काही स्टार्ट पॉईंट आहे इथून वनाजला मेट्रो जाते जो की रामवाडीचा मेट्रो स्टेशनचा पॉईंट आहे. ओके, त्यानंतर बघितलं तर पुणे रेल्वे स्टेशनसुद्धा जवळच आहे. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर जे सिम्बॉयसिस सेंटर ऑफ मॅनेजमेंट आहे सिम्बॉयसिस कॉलेज ते सुद्धा अगदी जवळ आहे. ओके, हा जो काही एअरपोर्ट रोड जातो ह्या रोडने किंवा न्यू एअरपोर्ट रोडने या ठिकाणी ते सिम्बॉयसिसचं कॉलेज आहे. ओके, त्यानंतर मेजर जर बघितलं तर महानगर हायवे जो आहे पुणे नगर हायवे त्या हायवेला सुद्धा कनेक्टिव्हिटी आहे या एअरपोर्ट रोडने. किंवा ह्या बाजूला जर बघितलं तर हा जो काही रोड आहे हा विश्रांतवाडीवरून जो आळंदीला जातोय रोड किंवा चाकणला पुढे जातोय तो रोडची कनेक्टिव्हिटी आहे जो की एअरपोर्ट रोड आहे. ओके, हे 2 झाले मेजर रोड
की नगर रोड तर पुणे नगर हायवे आहे, त्या रोडलाच आहे, त्याच्या जवळच कनेक्टिव्हिटी आहे. ठीक, ह्या बाजूला बघितलं तर हे गोल्फ कोर्सचा एरिया आहे, एरबाड्याचा एरिया आहे. हे जे काय आहे ह्या बाजूला एरबाडा जे काय आहे कारागृह आहे. ओके, आणि हायवे लगतच मेजर जे काही हॉटेल्स आहेत, ब्रँडेड हॉटेल्स, ते मोठे मोठे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी, हयात किंवा नोव्होटेल वगैरे. या बाजूला इथे जर बघितलं तर रामवाडीच्या एरियात किंवा शास्त्रीनगरच्या एरियामध्ये आगा खान पॅलेस वगैरे. नियर बाय जर बघितलं तर इथेच जे काही विश्रांतवाडीचं युरो स्कूल जे आहे त्यांची ब्रांच आहे जवळच ह्या लोकेशनपासून. ओके, त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल, एक एरवाड्याचं मोठं हॉस्पिटल आहे ब्रँडेड, ते या ठिकाणी आहे. तर हे झालं ह्या लोकेशनची कनेक्टिव्हिटी. त्यानंतर आपण बघूया की याचं जे काही रेरावर काय डिटेल्स आहेत, पोजिशन कधी आहे, लिटिगेशन आहेत का, किंवा जर त्यांचा फ्लोअर प्लॅन आहे किंवा लेआउट कसं आहे ते आपण बघूया. ओके, महारेरावर जर आपण डिटेल्स बघितल्या तर हा जो काय आहे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या प्रोजेक्टचा. ओके, डेट जी काय आहे रजिस्ट्रेशनची 20/6/2022 हा प्रोजेक्ट रजिस्टर झालेला आहे. आणि याची जी काही प्रपोज कम्प्लिशन डेट आहे ती 1/4/2026 आहे. म्हणजे जवळपास एक 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट होतोय. आणि प्रोजेक्टचं नाव जे काय आहे ते IG क्रिस्टल फेज 1च आहे, जो की त्याच नावाने म्हाडाचा जरी प्रोजेक्ट असला तरी त्याच नावाने तो रजिस्टर आहे. ओके, यानंतर जर आपण बघितलं तर मेन एक पॉईंट असतो की आपण लिटिगेशन आहेत की नाही या डिटेल्स बघतो. तर या प्रोजेक्टसाठी कुठल्याही प्रकारचं सध्या तरी महारेराच्या वेबसाईटवर आपल्याला लिटिगेशन दिसत नाही. ओके, त्यानंतर जर बिल्डिंग डिटेल्समध्ये आपण बघितलं तर ही जी काही डी विंग आहे ती म्हाडासाठी आहे. जर सँक्शन फ्लोअर जे मेन्शन केलं ते 10 फ्लोअर आहेत. ओके, बाकी जर बघितलं तर डी विंग 2 BHK आहेत, त्यांचा स्क्वेअरफीट एरिया त्यांनी दिलेला आहे 42.27 एव्हरेज, आणि 28 जे काय आहेत अपार्टमेंट्स या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत अपार्टमेंट किंवा युनिटच्या समरीमध्ये. ओके, ही डी विंग जी आहे ती म्हाडासाठीची आहे. त्यानंतर पार्किंगच्या डिटेल्समध्ये जर बघितलं तर डी विंगसाठी आपण जर बघितलं टोटल नंबर ऑफ पार्किंग 15 एवढंच मेन्शन केलेलं आहे. बाकी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर किंवा कवर असं काहीच मेन्शन नाही आहे महारेरावर तरी. ओके, जे की त्या प्लॅनच्या डिटेल्समध्ये आपल्याला लेआउट मध्ये बघायला भेटेल. ओके, तर आता आपण बघूया की लेआउट कसं आहे. आपण डी विंग बघणार आहोत, कारण डी विंग ही म्हाडासाठी आहे. ही जी काय आहे डी विंग आहे, हे जे बाकीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते त्याचे प्रायव्हेट प्रोजेक्ट आहेत, ABCD आणि ई विंग. ओके, तर हा जो काही आपण प्रोजेक्ट बघतोय तो ह्या बाजूला आहे. तर आपण हे सेम लोकेशन गुगलवर पण बघितलं होतं. ओके, ह्या त्याच्या बिल्डिंग्स आहेत, आणि हे जो काही एरिया आहे हाच त्याचा जो काही म्हाडाच्या बिल्डिंगसाठीचा एरिया आहे. तर या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन दिसते. तर आता ह्या जी काही बिल्डिंग आहे हिला ॲक्सेस कुठून आहे हे एक्झॅक्ट सांगता येत नाही आहे, कारण हा जो काही रोड आहे ह्याला कनेक्ट होणार आहे. किंवा आपण ह्या प्लॅनमध्ये जर बघितलं बॅक साईडला आपण एक जो काही आहे एक्झिस्टिंग 4.5 मीटरचा रोड आहे, आणि जो की प्रपोज आहे 6 मीटर. इन फ्युचर तो एक्सटेंड होईल. त्यामुळे इथे जर बघितलं तर एरिया लेफ्ट फॉर रोड, म्हणजे इथपर्यंत जे काही टोटल 6 मीटरचा एरिया जर बघितलं तर तेवढी स्पेस आहे. त्यानंतर ही बिल्डिंग आहे, ठिकाणी रोडचं कुठं काही मेन्शन केलेलं नाही. तर हा एक रोड आहे, आणि ह्या बाजूने जे काही मेन जे काही बिल्डिंग आहे IG क्रिस्टलची त्यामधून एंट्रन्स आहे की नाही लेआउटमध्ये तर काही मेन्शन नाही आहे. ओके, तर ते आपल्याला एक्झॅक्ट लोकेशनवर गेल्यावरच कळेल, किंवा बाकी त्या बिल्डरच्या जे काय आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला डिटेल्स कळू शकते, कारण लेआउटवर तर तसं काही मेन्शन नाही वेगळी एंट्री आहे किंवा काय. ओके, हा लेआउट जर बघितला तर तो लेआउटमधला रोड दिसत होता तो हा आहे. तर याला इथून एक एंट्रन्स असायला पाहिजे ह्या किंवा ह्या बाजूला सुद्धा एक रोड आहे. आपण जर स्ट्रीट व्ह्यूला गेलं ह्या बाजूला, तर ह्या बाजूने सुद्धा एक, ह्या बाजूला जी दिसते ही IG क्रिस्टलची बिल्डिंग आहे, आणि तो जो काही प्रोजेक्ट आहे तो ह्या एरियात आहे इथे. ओके, तर ह्या बाजूला सुद्धा एंट्रन्स आहे, बट ॲक्च्युअल एंट्रन्स कुठे आहे बिल्डिंगचं हे माहीत नाही आहे. आपल्याला प्लॅनमध्ये तसं काही मेन्शन केलेलं नाही आहे लेआउटच्या प्लॅनमध्ये. ओके, तर हे झालं लेआउट. ओके, ही मेन एंट्रन्स आहे. इथून ह्या बाजूला जी आहे ती म्हाडाची बिल्डिंग आहे. म्हाडाच्या बिल्डिंगला प्रायव्हेट जे काही प्रोजेक्ट आहे त्यातून एंट्रन्स आहे की नाही कन्फर्म सांगता येत नाही आहे. ओके, त्यानंतर आपण जे बघतोय ते
बिल्डिंग प्लॅन बघतोय. बिल्डिंग प्लॅन हा डी विंगचा आहे, म्हाडा विंगचा जो काय आहे तो. ओके, टोटल 28 फ्लॅट आहे. तर जे काय UDCR रूल आहे, 2 टेनमेंट्सचा जर कार्पेट एरिया 40 ते 80 स्क्वेअर मीटर असेल तर त्या 2 मिळून 1 पार्किंग अवेलेबल असते. तर 14 कार पार्किंग प्लस 1 जे काही व्हिजिटर कार पार्किंग, म्हणजे टोटल 15 जे काही कार पार्किंग आहे ते या प्रोजेक्टसाठी नक्कीच अवेलेबल असतील, जे की 28 जे काही फ्लॅट्स आहे त्यांच्यासाठी. ओके, आणि 28 जे काय आहे स्कूटरच्या पार्किंग प्लस 2 व्हिजिटर पार्किंग मिळून 30, म्हणजे 15 आणि 30 असे जवळपास टोटल 45 जे काय आहे टोटल पार्किंग अवेलेबल असतील या प्रोजेक्टसाठी. ओके, तर 7th फ्लोअर या ठिकाणी दिसतंय आपल्याला एपिसोड स्टेटमेंटमध्ये तरी. आणि प्रत्येक फ्लोअरवर जे काय आहे 4 फ्लॅट्स अवेलेबल आहेत, टोटल 28. ओके, 7x4. आता आपण ह्याचा बघूया फ्लॅटचा ॲक्च्युअल प्लॅन कसे आहेत. तर हे जे काय आहेत 1 2 3 4 5 6 7 हे टोटल जे काही फ्लोअर आहे ते सेमच प्लॅन आहे. कोणत्याही फ्लोअरला असं वेगळं काही प्लॅन नाही. रिफ्युजी एरिया मे बी 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे म्हणून रिफ्युजी एरिया नसेल. ओके, तर आपण जर सिरीज बघितली तर 102 हे जे काही फ्लॅट्स आहेत हे सेम आहेत 102चे. एंट्रन्स जर बघितली, हे जे काय आहे एंट्रन्स आहे. आपण 101चा एक प्लॅन बघूया. ओके, एंट्रन्स आहे, एंट्रन्सला लिव्हिंग रूम आहे. त्याच्या बाजूला जर बघितलं तर सीट आउट म्हणून एक एरिया आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो सीट आउट एरिया आहे तो आहे आणि इथे किचन आहे. या ठिकाणी जे काय आहे कॉमनचं टॉयलेट आहे. त्यानंतर एक बेडरूम आहे, तिथे कप म्हणून एक मेन्शन केलेलं आहे. स्मॉल इनक्लोज स्पेस मे बी इथे आहे या ठिकाणी. आणि बेडरूम आहे, मास्टर बेडरूम, अटॅच टॉयलेट आहे. ओके, या ठिकाणी सिट आउट म्हणून हा वेगळाच जो काही आहे या प्लॅनमध्ये सिट आउट आणि कप हा 2 एरिया आहे, जे की सिट आउट म्हणजे की स्मॉल ओपन किंवा सेमी ओपन स्पेस जे की हॉलला अटॅच आहे बसण्यासाठी. ओके, आणि कप म्हणजे की स्टडी रूम टाईप किंवा स्मॉल इनक्लोज स्पेस आहे बेडरूममध्येच. ओके, तो तसा एरिया आहे आपण जर बघितलं एल शेपमध्ये. हा झाला 101चा प्लॅन. त्याच्यानंतर जर बघितलं 102चाही प्लॅन सिमिलरचा आहे. लिव्हिंग रूम, सिट आउट, किचन, बेडरूम. ओके, तर 101 आणि 2चा प्लॅन सेमच आहे. या बाजूला जर बघितलं आपण तर हा 103चा बघूया आधी. 103 ह्या बाजूला लिफ्ट आहे. ओके, ही कॉमन लॉबी, स्टेअर केस आहे एक. तर 103चा जर प्लॅन बघितला तर लिव्हिंग रूम, सिट आउट पण आहे, किचन आहे. त्यानंतर जे काय आहे बेडरूमची एंट्रन्स आता बघितलं तर किचन एक बेडरूमचे एंट्रन्स हॉलमधूनच आहे. सेकंड जे काही मास्टर बेडरूम आहे त्याला अटॅच, तिला जे काय अटॅच या बाजूला टॉयलेट आहे. ओके, आणि हे जे काय आहे कॉमनचं टॉयलेट आहे. ही जी काही फ्लॅट्स आहेत 104चे हे थोडेसे वेगळे आहेत. या ठिकाणी बघितलं तर एंट्रन्स आहे. ओके, लिव्हिंग रूम ह्याला कब आहे हॉलला, किचन आहे, सिट आउट एरिया आहे आणि कॉमनचं टॉयलेट आहे, बेडरूम आहे. बेडरूमला जर बघितलं तर या बाजूला स्टँड आउटचा पण एक ॲडिशनल एरिया आहे. ओके, म्हणजे बाल्कनी टाईपच एरिया बेडरूमला पण आहे आणि ही जी काय आहे मास्टर बेडरूम तिला अटॅच जे काय आहे टॉयलेट आहे. तर प्लॅनमध्ये बघितलं तर 101-2चा प्लॅन सेम आहे आणि 3चा सुद्धा प्लॅन सिमिलरच आहे. फक्त 4चा जो काही प्लॅन आहे थोडासा वेगळा आहे, त्याच्यात स्टँड आउट आहे. बाल्कनी असं स्पेसिफिक बाल्कनी नाही आहेत, बट त्यांनी स्टँड आउट किंवा सीट आउट म्हणून एरिया आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये. तर प्लॅन चांगला आहे. बिल्डिंग जे काय रेसिडेन्शियल 7 फ्लोअर दिसत आहे, पार्किंग पण अवेलेबल आहे, लिटिगेशन नाही आहेत आणि प्रोजेक्टचं कम्प्लिकेशनसुद्धा नियर बाय आहे, म्हणजे जवळपास एप्रिल 2026. तर आता याचा एरिया जर बघितला आपण तर तो आहे 495 स्क्वेअर फूट आणि जे काही IG क्रिस्टलचं जो काही आहे, पण जे काही मार्केट कंपॅरिझन करायला गेलो तर IG क्रिस्टलचे जे काही बिल्डिंगचे जे काही 2 BHK आहेत त्यांचा एरिया 849 आहे, म्हणजे 850, आणि आपला जो काही 500 जवळपास 350 जो काही कार्पेट एरिया आहे तो जास्त आहे. ओके, जे काही प्रायव्हेट जे काही बिल्डिंगमधले फ्लॅट्स आहे 2 BHK त्यांचा, आणि ज्यांची जवळपास प्राईस 96.52 लाखपासून स्टार्ट होते. तर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनेही चांगला प्रोजेक्ट आहे आणि प्राईसच्या दृष्टीनेही चांगला प्रोजेक्ट आहे. ओके, तर
यानंतर जर बघितलं, हा आपण आय जी क्रिस्टलचा प्लॅन बघत होतो, त्याच्यातच आपल्याला जर बघितलं तर ही जी काही दिसते, हा त्याचा प्रायव्हेट बिल्डरचा प्लॅन आहे खूप मोठा. ही जी काही एंट्रन्स आपण बघत होतो, तर ह्या बाजूने जर बघितलं तर इथं ॲक्सेस नाही आहे मेन जे काही आहे बिल्डिंग त्यामधून. पण हा जो काही रोड येतो आहे ह्या बाजूने, तर तिथून एंट्रन्स दाखवलेली, आणि ह्या बाजूने पण जो काय आहे रोड दिसतोय. आता एक्झॅक्ट एंट्रन्स ह्या रोडने आहे, या रोडने आहे, किंवा बोथ साईड आहे ते आपल्याला माहीत नाही, कारण लेआउटवर तसं काही मेन्शन केलेलं नाही. बट बिल्डिंगचं जो काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याची प्राईस झालं, किंवा एरिया झालं, किंवा त्याचं लेआउट, किंवा त्याचा बिल्डिंग प्लॅन झाला, आणि विदाऊट लिटिगेशन आहे, किंवा बाल्कनी जरी नसेल तरी सिट आउट, किंवा जो काही स्टँड आउटचा एरिया दाखवलेला आहे जो सिमिलर टू बाल्कनी आहे त्यामुळं, आणि पोझिशनसुद्धा नियरली 6 महिन्याच्या अंतरावर आहे. तर प्रोजेक्ट चांगला आहे. आपण नक्कीच स्वतःचं ॲनालिसिस करून बाकी ज्या काही ॲडिशनल डिटेल्स आपल्याला काही वाटत असेल तर त्या आपण चेक करू शकता आणि ॲप्लिकेशन करू शकता. ओके, तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून नवीन नवीन ज्या काही आपण व्हिडिओ बनवतो त्यांचे रेग्युलर अपडेट्स आपल्याला येत राहतील.